हा सिनेमाची जेव्हा तुला ऑफर आली तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? कॉन्सेप्ट खूप आवडली मला. मला केदारने जेव्हा स्टोरी सांगितली, मला स्टोरी खूप आवडली आणि माझं कॅरेक्टर पण खूप आवडलं. मराठी कलाकारांना अशा हिंदी चित्रपटात आणि इतक्या मोठ्या स्क्रीनवर बघताना आम्हाला तरी खूप आनंद होतो. तुझा ओव्हरऑल मॅच फिक्सिंगचा एक्सपिरियन्स काय होता? खूप मजा आली. केदारला मी गेली 13 वर्ष ओळखते, पण आमचा दुसरा प्रोजेक्ट आहे हे एकत्र आणि मला खूप त्याची काम करायची पद्धत आवडते. सगळे कलाकार एकदम उत्तम चांगले कलाकार आहेत, चांगले ॲक्टर्स आहेत. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची पण एक वेगळी मजा असते. सो ऑल इन ऑल व्हेरी गुड एक्सपिरियन्स. सिनेमात कॉन्ट्रोवर्सी आहे, सिनेमा थोडासा वादात येऊ शकतो वगैरे असं चर्चेत आहे. तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला अशा चित्रपटात काम करायची संधी मिळाली आहे, काय वाटतंय तुला? तू ट्रोल होती आहेस का कॉन्ट्रोवर्सी सिनेमात काम करतेस वगैरे अशा सगळ्या? नाही, अजिबात नाही. मला ट्रोलिंग काहीच नाही आहे आणि आय थिंक की कॉन्ट्रोवर्सी म्हणजे आपण एखाद्या कलाकृतीकडे कलाकृती म्हणून का नाही बघायचं? म्हणजे दरवेळेला त्याच्या ऑपोजिशनमध्ये काहीतरी बोललं पाहिजे किंवा हे चूकच आहे, हे बरोबरच आहे असं करायची दरवेळेला गरज असते असं मला नाही वाटत. सो इट्स ओके. म्हणजे एक स्टोरी सांगितली आहे, ती स्टोरी लोकांना आवडावी अशी इच्छा आहे आणि दॅट्स इट. हीच माझी इच्छा आहे. यामध्ये तू कोणतं कॅरेक्टर प्ले करतेस? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मिसेस अनुराधा अविनाश पटवर्धन. आर्मी वाईफ आहे आणि आता तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला जास्त कळेल ॲक्च्युली. बाकी ओव्हरऑल हिंदी ॲक्ट्रेससोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता? मी असं म्हणेन आता मला त्याची सवय झाली आहे. बिकॉज काय म्हणूया आपण, इट्स ओके. म्हणजे कलाकार असतो, वेदर इट्स अ हिंदी स्पीकिंग कलाकार किंवा मराठी स्पीकिंग कलाकार. आणि आय एम हॅपी की आपल्यातल्या ह्या बाउंड्रीज ब्लर होत चालल्या आहेत आणि इट्स अ गुड थिंग. हा सिनेमा शूट करताना काही अडथळे आले का? मला तरी नाही. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो येस.